सरकारांचं स्वतः दुसरी वेळ आहे हेच करायचे. माननीय दादा बोला. आपण प्रवीण दरेकर साहेबांनी तर बरेच वेगवेगळे मुद्दे त्या ठिकाणी काढले. सभापती महोदय, मी या 260च्या प्रस्तावाच्या संदर्भामध्ये बघत होतो, इतके वेगवेगळे विषय आलेले आहेत आणि इतक्या सदस्यांनी त्या विषयाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मी पण उत्तर देणार आहे, माझ्यानंतर काही थोडं बहुत बाळासाहेब पाटील देखील उत्तर देणार आहे. तर माझी सभागृहाला विनंती की आमच्या दोघांचे उत्तर आपण ऐकून घ्यावीत. तुम्हाला ते पटेलच अशातला भाग नाही, परंतु आम्ही आमची भूमिका महाविकास आघाडीच्या सरकारची किंवा त्या विभागाच्या वतीनं इथं मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. सभापती महोदय, विशेषतः विरोधी पक्ष नेत्यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या संदर्भामध्ये कोकण, विदर्भ, मराठवाड्याला कमी निधी दिला. प्रवीण दरेकर साहेब, आपण अनेक वर्ष एकमेकाला ओळखतो. मी सभागृहामध्ये असेल किंवा मंत्रालयामध्ये असेल, कुठेही असलो तर कुठल्या विभागाला कुठेतरी कमी निधी द्यायचा किंवा दुर्लक्षित करायचा अशा प्रकारची भूमिका माझी केव्हाही नव्हती आणि पुढेही नसणार आहे. यामध्ये आपण 30% निधी हा जिल्हा, त्या जिल्ह्याची सर्वसाधारण लोकसंख्या लक्षामध्ये घेतो. ग्रामीणची लोकसंख्येला 20% निधी धरतो. जिल्ह्याच्या क्षेत्रफळाला 30% आणि मानव विकास निर्देशांकाला 20%. अशा प्रकारची परंपरा वर्षानुवर्ष त्या ठिकाणी चालत आलेली आहे. परंतु पूर्वीचा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. आता उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर तुम्ही ज्या मुंबई शहरामध्ये मागे प्रतिनिधित्व करत होता, त्या मुंबई शहराचं जर पॉप्युलेशन बघितलं आणि ठाणे वगैरे परिसराचं बघितलं तर संपूर्ण राज्याच्या लोकसंख्येच्या 25% लोकसंख्या ठाणे आणि मुंबईच्या परिसरामध्ये, मुंबई उपनगरामध्ये आहे. आणि म्हणून सभापती महोदया, यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी अशी चर्चा केली की पूर्वीचं सूत्र आहे 30-20, 30-20, 50, 100%. त्याच्यामध्ये शहरी भागाला अधिकचे 1000 कोटी रुपये तिथल्या लोकसंख्येचा विचार करून द्यावेत आणि त्याच्यामध्ये मुंबई शहराला पूर्वीच्या तुलनेमध्ये 250 कोटी जात होते, ते आता 315 कोटी रुपये जातात मुंबई शहरामध्ये. उपनगराला 650 कोटी जात होते, पण उपनगरामध्ये अनेक आमदार प्रतिनिधित्व करतात. आता नवीन धोरणाप्रमाणे तिथं 849 कोटी रुपये जातात. ठाण्यामध्ये 475 कोटी रुपये जायचे, आता ठाण्याला नवीन सूत्राप्रमाणे 618 कोटी रुपये जातात. अशा पद्धतीनं आपण पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सगळीकडे निधी दिला. हा इथंच निधी दिला नाही, उपराजधानी म्हणून नागपूरला आपण ऍडिशनलचे 100 कोटी रुपये सभापती महोदया दिले. तसंच औरंगाबाद मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून तिथं जास्तीचा निधी दिला. म्हणजे विभागाची ठिकाणे जी आहेत, मग त्याच्यामध्ये नाशिक असेल, अमरावती असेल, पुणे असेल, आपलं मुंबई असेल आणि हे 6 वेगवेगळ्या ठिकाणी आपण तिथं अधिकचा निधी द्यायचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे दरेकर साहेब, मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की कुठेही आपण भेदभाव केला नाही. उलट मराठवाडा, विदर्भाला कसा जास्तीचा निधी देता येईल किंवा जिथं लोकसंख्या जास्त आहे तिथं कसा जास्तीचा निधी देता येईल अशाच प्रकारचा प्रयत्न केलेला. दुसरा, तो परिणयजींनी पण आता तो मुद्दा काढला, काही इतर पण सहकारी मित्रांनी तो मुद्दा काढलेला आहे, ते म्हणजे विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राच्या विकास मंडळाच्या करता. सभागृहाला एक गोष्ट माहिती असेल की ही ज्या वेळेस अस्तित्वात आली ती साधारण 9 मार्च 1994 रोजीच्या अधिसूचनेनुसार ही विकास मंडळ अस्तित्वात आली. आणि त्यावेळेस ठरलेलं होतं की 5 वर्षाच्या करता त्यांना संधी त्या ठिकाणी द्यायची. परंतु 5 वर्ष 99ला संपली, त्यावेळेस आम्ही सरकारमध्ये होतो, पुन्हा आम्ही तिथं 5 वर्ष वाढवली. 2004ला ती संपली, पुन्हा त्याच्यातनं 1 वर्ष वाढवलं, पुन्हा पुढचं वर्ष वाढवलं, पुन्हा 2006ला 10 पर्यंत केलं, 10ला पुन्हा 1 वर्ष वाढवलं आणि 10 ते 15 पर्यंत झाली. सभापती महोदया, आता मात्र ह्याच्यात वाढ केली नाही. पण मी सभागृहाला ह्या चर्चेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेलाही सांगू इच्छितो आणि दोन्ही बाजूच्या सदस्यांना सांगू इच्छितो की हे जरी आता पुढे वाढ दिलेली नसली तरी राज्यपाल महोदयांच्या सूत्रानुसार आपल्याला जो मराठवाडा, विदर्भाला निधी जातो तो विकास मंडळ असताना राज्यपालांचं निधीचं सूत्र विदर्भामध्ये 23% होतं, मराठवाड्याला 19.25% होतं आणि उर्वरित महाराष्ट्राला 58% होतं. सभापती महोदया, विकास मंडळ नसताना देखील हा प्रश्न
खालच्याही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेते आणि काही सन्माननीय मान्यवरांनी उपस्थित केलेला होता. प्रवीण दरेकर साहेब, विदर्भाला 23%च्या ऐवजी परिणय फुकेजी गेले बाहेर, त्याच्यामध्ये 26% आम्ही दिलेला आहे निधी. म्हणजे आपल्या विकास मंडळात नसताना देखील जास्तीचा निधी दिलाय. मराठवाड्याला 19.5% तो तेवढाच 19.5% दिलाय आणि उर्वरित महाराष्ट्राला 58% होता तो 55% दिलाय. म्हणजे उर्वरित महाराष्ट्रावर उलट 3% निधी कमी गेलेला आहे. त्याच्यावर कुठल्याही परिस्थितीमध्ये ही विकास मंडळाला मुदतवाढ दिली नसली तरी मराठवाडा विदर्भावर अन्याय ह्या सरकारने, महाविकास आघाडीच्या सरकारने किंवा उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने होऊन दिलेला नाही. हे मला स्पष्टपणे नियोजन खात्याचा मंत्री म्हणून सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून त्या ठिकाणी द्यायचं आहे. आणि सभापती महोदय, इथून पुढच्या काळामध्ये देखील कुठल्याही परिस्थितीमध्ये उलट आता राज्यपालांनी मान्य केलेले वित्तीय अनुशेष हे 6,588 कोटी रुपयाचं निर्मूलन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि बाकीचं पण निर्मूलन करण्याचं काम हे आम्हा लोकांचं त्या ठिकाणी चाललेलं आहे. एक गोष्ट खरी आहे, मागा अनेकदा आपण कोकणाकरता स्वतंत्र विकास महामंडळ करावं, विकास मंडळ करावं आणि उर्वरित महाराष्ट्रातनं पश्चिम महाराष्ट्र काढून उत्तर महाराष्ट्राचं एक वेगळं स्वतंत्र विकास मंडळ करावं. तशा पद्धतीनं ठराव आपण वेळोवेळी केलेले आहेत. ही मंडळ स्थापन करण्याचा अधिकार हा पार्लमेंटला आहे. त्याच्यामुळे माझी प्रवीण दरेकरांना, भाई गिरमकरांना सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही पण प्रयत्न करा, आम्ही पण प्रयत्न करतो आणि त्याच्यातून जर त्यांनी तिथं वर मान्यता दिली तर सरकार कोकणच्या करता आणि उत्तर महाराष्ट्राच्या करता वेगळं मंडळ करण्याच्या बद्दल कुठला नाही, मी निधीच्या बद्दलच सांगितलं. जो राज्याचा निधी आहे त्याच्यामध्ये ते दिलेल्या निधी, एकूण निधी जो दिला तो 23%च्या ऐवजी 26% विदर्भाला दिला. 18.75% हा त्यांचा हक्क होता मराठवाड्याचा, तो त्यांना दिला आणि उर्वरित महाराष्ट्राला 58%च्या ऐवजी 55% दिला. हो, कमी दिला. नाही, कोकणाचा कमी झाला नाही. आपण सिंधू रत्न म्हणून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या बद्दल मला वाटतं 300 कोटीचा कार्यक्रम त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याला वेगळ्या प्रकारचा निधी दिलाय. मी भाई आपल्याला सांगतो, प्रसादजी तुम्हालाही सांगतो सगळ्यांना, कुठल्याही परिस्थितीमध्ये मी नेहमी मंत्रिमंडळामध्ये किंवा कुठेही बोलत असताना ज्या प्रकारे इतर भागाला निधी जातो वेगवेगळ्या सोयाबीनच्या निमित्तानं, धानाच्या निमित्तानं, ऊसाच्या निमित्तानं, आणखीन चक्रीवादळ, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं, तसं त्या पटीमध्ये आमचा सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे ह्या जिल्ह्याला निधी मिळत नाही. त्याच्यामुळे कुठलाही ह्या जिल्ह्याचा प्रस्ताव आला तर त्याच्यामध्ये अर्थमंत्री म्हणून नेहमी माझं झुकतं माप देण्याचा त्या ठिकाणचा प्रयत्न चालू असतो. आणि तिथं आता पण आम्ही जे काही रेवस्ते, रेड्डी रोड असतील किंवा बाकीच्या संदर्भामध्ये पर्यटनाला चालना देण्याच्या बद्दलचं काम असेल किंवा आता वेगवेगळे बीचेसला मोठ्या पद्धतीनं काही गोष्टी करायच्या, जलवाहतुकीला प्राधान्य द्यायचंय, जेटी करायचे, ह्या सगळ्याचा फायदा नाही म्हटलं तरी कोकण किनारपट्टीलाच होणार आहे. आणि शिवाय इंडस्ट्री आणण्याच्या संदर्भामध्ये देखील आमचे इंडस्ट्री मिनिस्टर सुभाष देसाई साहेब, मुख्यमंत्री, आम्ही सगळेच जण तिथं कशी इंडस्ट्री अधिकची आपल्याला आणता येईल अशाही, आणि ते इंडस्ट्री आणत असताना पर्यावरणाचा पण त्याच्यातनं विचार हा सातत्याने समोर ठेवून पर्यावरणाचं पण कुठं हानी होणार नाही अशा प्रकारची खबरदारी सभापती महोदया आम्ही सगळे त्या ठिकाणी घेत असतो. त्याचबरोबर आज इथं चर्चा करत असताना काही सन्माननीय सदस्यांनी, विशेषतः सुरेश धस आता बाहेर गेलेत, परंतु सुरेश धस, मनीषाताई, शशिकांतजी, चंद्रशेखर बावनकुळे, परिणय फुके, अंबादास दानवे यांनी आपली आपली भूमिका मांडली. बावनकुळे साहेब, मला तुम्हाला सांगायचं, ऊर्जा विभाग तुम्ही पण सांभाळलाय, ऊर्जा विभाग मी पण सांभाळलाय. माझी तर कामाची पद्धत तुम्ही पण अनुभवलेली होती की बाबा मी कधी असं वसुलीच्या बाबतीमध्ये बिलांची वसुली झालीच पाहिजे अशा प्रकारची कडक भूमिका त्या ठिकाणी घ्यायचो. आणि आता मात्र तुम्ही विदर्भ मराठवाड्यात विद्युत शुल्क घ्यायचं नाही आणि आता विद्युत शुल्क मोबाईल टॉवरचं माफ केलेलं आहे, त्याची मला तुम्ही डिटेल माहिती द्या, मी ती जरूर त्या खोलामध्ये जाईल. असं असताना एक तर तिन्ही कंपन्यांच्या बद्दलची आताची परिस्थिती लक्षामध्ये घेता मोबाईल टॉवर कंपन्यांना विद्युत शुल्क माफ करण्याचं काही कारण नाही, परंतु ह्याच्या मागचं कारण काय, का हे करण्यात आलं
कारण एकीकडे आपण ह्या डिपार्टमेंटला अधिकचा वेगवेगळ्या प्रकारे निधी द्यायचा प्रयत्न करतोय आणि जालना कंपनीची सबसिडीचे एका दिवसात 28 कोटी रुपये दिले, त्याच्या पण डिटेल मला द्या. मी त्याच्या खोलामध्ये जाऊन डिपार्टमेंटलाही विचारेल की नक्की ह्या दोन्ही तिन्हीच्या बद्दलचे तुम्ही जे मुद्दे उपस्थित केले त्याच्याबद्दल काय वस्तुस्थिती आहे, दोन्ही बाजू लक्षामध्ये घेऊन त्याच्यात जर कुठली बाजू बरोबर होत नसेल तर ती दुरुस्त करण्याची निश्चितपणे राज्य सरकारची तयारी राहील. मी स्वतः अर्थमंत्री म्हणून त्याच्यामध्ये लक्ष देईल, त्याबद्दलची खात्री मी आपल्याला देऊ इच्छितो. तशाच पद्धतीनं सभापती महोदय ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे भूमिका मांडत असताना दरेकर साहेब तुम्ही इतके मुद्दे उपस्थित केलेले आहेत की कुठल्या कुठल्या मुद्द्याला न्याय द्यायचा. सभापती महोदय, खर तर दरेकर साहेबांचे मी भाषण ऐकत होतो, म्हणजे मी त्यावेळेस सभागृहामध्ये नव्हतो, परंतु त्यांनी खूप मोठं भाषण केलं. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे, ते विरोधी पक्ष नेते आहेत आणि त्यांनी आरोप पण खूप केले. त्यांचं जर त्यावेळेसचं भाषण मी बघितलं तर आम्हा सगळ्यांना काल तुम्ही त्या दिवशी फारच तापलेले वाटला, फारच पेटलेले वाटला. सभागृहामध्ये एवढं तापलेलं पेटलेलं मी दरेकर साहेबांना कधी बघितलेलं नव्हतं. मी या सभागृहामध्ये गडकरी साहेबांचंही कामकाज बघितलंय, विनोद तावडे साहेबांचं पण कामकाज त्या ठिकाणी बघितलेलं आहे, परंतु तुमचं ते सगळं एकंदरीत रागरंग बघून दरेकर साहब को गुस्सा क्यों आता है असं पद्धतीनं आम्हाला वाटायला लागलं. परंतु त्यालाही काही कारणं असू शकतात, ती तुम्हाला स्वतःला खास माहिती आहे. त्यामुळं मला एवढंच सांगायचं, दरेकर साहेब, आम्ही लोक सहकारातनं पुढे आलेला मी कार्यकर्ता. मी 1991 साली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा पहिल्यांदा चेअरमन झालो. नंतर मला त्या भागातल्या लोकांनी खासदार केलं आणि मग नंतर मी खासदारकीचा 6 महिन्यात राजीनामा देऊन राज्य मंत्रिमंडळामध्ये आलो. त्याच्यावर सहकार मी फार जवळनं बघितलेला. इथं आमचे सहकार मंत्री बाळासाहेब असतील किंवा अनेक जण सहकारातनं पुढे आलेले, आणि सहकारात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक या सगळ्यांनी आणि नंतरच्या काळामध्ये पवार साहेबांनी पण सहकाराला कशा पद्धतीनं नेहमी ताकद देण्याचं काम केलेलं आहे हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आता त्याच्यातली त्या काळातली पिढी तसं बघितलं तर राहिली नाही. विशेषतः कोल्हे असतील, काळे असतील, विखे असतील, ही सगळी लोक आपल्याला सोडून गेलेली आहेत. मात्र त्यांची दुसरी पिढी, तिसरी पिढी, चौथी पिढी, काही ठिकाणी त्याच घरातली चौथी पिढी देखील तिथं काम करते. आता सभापती महोदय निलय नाईक आलेले आहेत, आज त्यांचा वाढदिवस. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं निलय नाईकांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. सभापती महोदय, ह्या सगळ्या संदर्भामध्ये मला एवढंच सांगायचंय की हे जे काही मधल्या काळामध्ये वातावरण केलं गेलं की जे काही साखर कारखाने विकले गेले, त्याच्यातनं खूप मोठा काहीतरी भ्रष्टाचार झालेला आहे, खूप मोठं दरोडे घातलेले आहेत, लुटालूट झालेली आहे. मी आपल्या ह्या चर्चेच्या उत्तराच्या वतीनं बोलत असताना एकच गोष्ट सांगू इच्छितो. सभापती महोदय, ज्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन प्रवीण दरेकर साहेब, आपण बरेच वर्ष होता, आता मला वाटतं सिद्धार्थ कांबळे तिथं चेअरमन आहेत, मागं पण अनेकांनी तिथं चेअरमन म्हणून काम केलं. तुम्हाला माहिती असेल की सुंदरबाग सोसायटीच्या काही ठेवी आपल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये ठेवल्या होत्या आणि सदरच्या ठेवी लीड बँक म्हणून महाराष्ट्र सहकारी बँकेमध्ये मुंबई जिल्हा बँकेने ठेवलेल्या होत्या. आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर सहकारी साखर कारखान्यांना कर्ज वाटप केलं होतं. सभापती महोदया, त्यावेळेस मला आठवत आहे, साधारण राज्य सरकार मला वाटतं 12 कोटी द्यायचं भाग भांडवल, 4 कोटी ते शेतकरी गोळा करायचे, 12 4 16 आणि 24 कोटी आपण बँका द्यायचो. असं 40 कोटीचा त्या काळातले साखर कारखाने सभापती महोदय 2,500 मेट्रिक टनाचे उभे राहायचे. हा मी सुरुवातीचा काळ सांगतो. आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ह्यांनाही वाटायचं लोकप्रतिनिधींना की आपल्याला आपल्या भागामध्ये अस्तित्व टिकवायचं असेल तर एक साखर कारखाना काढला पाहिजे. साखर कारखाना काढल्यानंतर काही माणसं कामाला लावता येतात, एक मोठ्या प्रमाणावर तिथे आर्थिक सुबत्ता आणता येते आणि त्याच्यातून शिक्षण संस्था उभ्या करता येतात. बरंच काही करायचं म्हटलं चांगल्या पद्धतीनं तर करता येतं. त्याचा अनुभव
गेले 60 वर्ष महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात चांगले चाललेले कारखाने, चांगलं चाललेलं नेतृत्व ते करतंय आणि तसं आपल्याही भागामध्ये व्हावं असं साहजिकच ज्या भागात कारखानदारी नाहीये पण ऊस आहे अशाही भागातल्या लोकांना वाटतं. हे सगळं ज्यावेळेस मोठ्या सहकारी साखर कारखान्याचं कर्ज वाटप राज्य सहकारी बँक करत होती त्यावेळेस ते वसूल करण्याकरता सुंदरबाग कोऑपरेटिव्ह सोसायटीनं उच्च न्यायालय येथे जनहित याचिका क्रमांक 67/2007 मध्ये दाखल केली सभापती महोदय. आणि त्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य सहकारी म्हणजे MSC बँकेनं जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या लिलावासंदर्भात कारवाई करावी असे आदेश दिले. प्रवीण दरेकर साहेब, मी अतिशय जबाबदारीनं सांगतो की हे आदेश MSC बँकेने दिलेले नाही. याच्यामध्ये ही सुंदरबाग सोसायटी गेलेली होती त्यावेळेस आपल्या मुंबई उच्च न्यायालयाने हे आदेश दिले की हे कारखान्यांना संधी द्या, हे पैसे देत नसतील तर हे सिक्युरिटायझेशन ऍक्ट खाली काढा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड यांनी उच्च न्यायालयाच्या नोटीस ऑफ मोशनला क्रमांक 181/2010 दाखल केलं. सदर नोटीस ऑफ मोशनच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालयाने 15/4/2010 आणि 20/4/2010 अन्वये जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना यांनी MSC बँकेकडे अर्ज करून त्यांनी अर्ज केला आणि 3 महिन्याच्या आत रक्कम अदा करण्याचे निर्देश दिले आणि कारखान्याने अशी रक्कम अदा न केल्यास बँकेकडून सदर कारखान्याचा ताबा घेण्याबाबत निर्देश दिल्यानुसार 30/4/2010 अन्वये बँकेने ताबा घेतला. 30/4/2010 ला. त्याच्या आधी प्रवीण दरेकर साहेब तो कारखाना त्यावेळेसची मॅनेजमेंट ही चालवत होती. शालिनीताई पाटील या सभागृहाच्या पण त्या सदस्य होत्या परंतु दुर्दैवाने त्यांना तो नीट चालवता आला नाही. त्या काळामध्ये आम्ही पण मनापासून मदत करत होतो परंतु ते काही बाहेर निघायला तयार नव्हता कारखाना. त्याच्यानंतर एक झुंझुनवाला म्हणून व्यक्ती आहे, मला वाटतं त्यावेळेसचे नेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी त्याला रिक्वेस्ट केली आणि तो चालवायला त्यांनी घेतला. झुंझुनवाल्याला तिथं नुकसान झालं. नंतर स्नेहा शुगर म्हणून सांगलीची कोण पार्टी आहे त्यांनी चालवायला घेतला, स्नेहालाही नुकसान झालं. त्याच्यानंतर विनय कोरे आपल्याच वारणेचे प्रमुख त्यांनी चालवायला घेतला, त्यांनाही त्याच्यामध्ये नुकसान आलं. म्हणजे स्वतः शालिनीताईंना तो कारखान्याचं नुकसान येतच होतं परंतु नंतर ह्यांना त्यांनीच चालवायला दिलं. त्याच्यात राज्य सरकारने भाग घेतलेला नव्हता, मॅनेजमेंटनीच दिलेला होता पण कुणालाही तो नीट चालवता आला नाही. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये पुन्हा 30/4/2010 अन्वये बँकेने ताबा घेतल्यावर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारखान्याला सदर रक्कम अदा करण्याबाबत संधी देण्यात आली. पुन्हा त्यानुसार कारखान्याने घेतलेल्या बैठकीत 18 कोटी रकमेचा प्रस्ताव बँकेसमोर ठेवला परंतु बँकेने मात्र तो नाकारला. ते म्हणले 18 कोटी रुपयामध्ये आम्ही तुम्हाला कारखाना कसा द्यायचा. आणि त्याच्यानंतर पुन्हा 15/6/2010 रोजी घेतलेल्या बैठकीमध्ये 26,50,00,000 रुपये रकमेचा प्रस्ताव बँकेकडून दिला पण बँक म्हणली की बाबा एकंदरीत थकबाकी 98 कोटी रुपये, आम्ही ते वन टाइम सेटलमेंट वगैरे करायचं म्हटलं तर इतक्या कमी रकमेमध्ये करू शकत नाही. त्याच्यामुळे उच्च न्यायालयाच्या जनहित याचिकेच्या निर्णयानुसार सिक्युरिटायझेशन ऍक्ट कायदा 2002 नुसार कारखान्याचा ताबा घेऊन वसुली करण्याबाबत MSC बँकेकडनं निर्णय घेण्यात आला. सभापती महोदया, मला पूर्णपणे मी तुमचं भाषण ऐकायला दरेकर साहेब नव्हतो परंतु तुम्ही बोलत असताना असं सांगितलं की हे मुद्दाम लुटालूट केली, मुद्दाम दरोडे त्या ठिकाणी टाकले. वास्तविक आम्ही लोक पण शेतकरी आहोत, त्याच्यावर शेतकऱ्यांच्या मुळावर कधीच उठणार नाही. ही कारखानदारी टिकावी, चांगली चालावी हीच आमच्या सगळ्यांची भावना आहे. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याने MSC बँकेकडनं सिक्युरिटायझेशन कायदा 2002 अंतर्गत होणाऱ्या लिलावाच्या विरुद्ध रीट याचिका क्रमांक 9236/2009 अन्वये आव्हान देऊन लिलावाला स्थगिती देण्याबाबत विनंती केली. सदर याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली नाही. सांग, तुम्ही होता बोर्डात पण तदनंतर बँकेच्या सिक्युरिटायझेशन कायदा 2002 नुसार होणारा लिलावाविरुद्ध कारखान्याने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली SLP क्रमांक 15,310/2010 सर्वोच्च न्यायालयाने पण फेटाळली. म्हणजे फक्त हायकोर्टात झालं नाही, तिथं सुप्रीम कोर्टामध्ये देखील तिथं फेटाळली आणि त्यानुसार MSC बँकेने लिलावाची कार्यपद्धती अंतिम केली.
बँकेच्या संचालक मंडळाच्या 12/10/2010च्या बँकेमध्ये निविदा उघडण्यात आली आणि त्याच्यामध्ये ती गुरु कम्युनिटीज प्रायव्हेट लिमिटेड यांची निविदा सर्वात जास्त म्हणजे 65,75,00,000 रुपये निघाली. दरेकर साहेब इथं स्वतः राजारामप्पा पाटील जे म्हणजे सहकारी साखर कारखान्याचे प्रमुख बसलेले आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली तिथं चालतं. त्यांनी टेंडर भरलं होतं, त्याच्यामध्ये दौंड शुगरनी टेंडर भरलेलं होतं, त्याच्यामध्ये विनय कोरेंनी टेंडर भरलेलं होतं. त्याच्यात इतक्या वेगवेगळ्या कारखान्यांनी, काहीतरी कर्नाटकच्या पण काही लोक पार्टीज आलेल्या होत्या, त्यांनी टेंडर भरलेलं होतं, बऱ्याच जणांनी टेंडर भरलेलं होतं. परंतु त्याच्यात हायएस्ट टेंडर हे 65 कोटी आल्यामुळं त्यांना 65,75,00,000 ते टेंडर फायनल केलं गेलं. आणि ह्याच्यात नाही 65 कोटी नाही बघ ते ठीक आहे, जे काही असेल माझ्याकडे आता आकडा आहे तो 65 कोटी 75 लाखाचा आहे. पण तू त्यावेळेस बोर्डामध्ये स्वतः जयंत पाटील साहेब पण होते, त्याच्यामुळे सहसा आपण सभागृहामध्ये एखाद्या सन्माननीय सदस्यांनी माहिती दिली ऍडिशनलची ती ग्राह्य मानतो, तर ती तशी पण असू शकेल त्यांच्या सांगण्यावरून. अशा पद्धतीनं ते सगळं झालं आणि तो कारखाना त्या बाबतीमध्ये गुरु कम्युनिटीने चालवायला घेतला. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा दिवाणीचं झालं, नंतर फौजदारी झालं, नंतर DRT झालं. फौजदारीच्या संदर्भामध्ये देखील कोरेगाव इथे एक मॅटर होती, त्याच्यानंतर तिथं ती पुन्हा त्याच्यात तर JMFC कोर्टाने कलम 120B 201 409 418 420 427 465 आणि कलम 471 सह भारतीय दंड संविधानाच्या कलम 34 नुसार आदेश पारित केले. नंतर MSC बँकेने अतिरिक्त सत्र न्यायालय सातारा येथे क्रिमिनल रिव्हिजन 108/2011 अन्वये JMFC न्यायालय कोरेगाव यांच्या आदेशाला स्थगिती देण्याबाबत रिव्हिजन अर्ज दाखल केला आणि त्याच्यानंतर सातारा बँक सत्र न्यायाधीश सातारा यांनी बँकेचा अर्ज मान्य करून भारतीय दंड संविधान 202 अन्वये या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे निर्देश देऊन JMFC न्यायालय कोरेगाव यांच्या आदेशास स्थगिती दिली. तसेच अंतिम निकालामध्ये सदर बँकेने केलेली कारवाई ही सरफेसी कायद्यान्वये केलेली असून सदर बँकेची कारवाई योग्य असल्याचे नमूद केले. सत्र न्यायाधीश सातारा यांच्या उपरोक्त आदेशानुसार विरुद्ध जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना यांनी उच्च न्यायालय मुंबई येथे क्रिमिनल रिट पिटिशन क्रमांक 3657/2012 3563/2012 अन्वये दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने 10/4/2013 रोजी फेटाळली. त्याच्यानंतर DRT मध्ये पण गेले. DRT मध्ये देखील या आयोग जी काही प्रक्रिया राबवताना प्रथमदर्शी कोणतीही चूक दिसून येत नाही, या प्रकरणी चौकशी अन्वये अतिरिक्त सत्र न्यायाधीश सातारा यांनी केली असून ते उच्च न्यायालयात वैध ठरवले. आता या प्रकरणी पुन्हा चौकशी करण्याबाबत अर्ज करणे म्हणजे माननीय न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन तसेच अवमान केल्यासारखे होईल. या बाबी पाहता ह्या सगळ्याचा विचार सभापती महोदय झाला पाहिजे. आणि दरेकर साहेब हे सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन हे सगळं त्या ठिकाणी टिकलेलं आहे. तरी देखील आता ईडीनं त्यांना त्याची अटॅचमेंट त्या ठिकाणी केलेली आहे. ईडीचं काम करेल, त्याच्याबद्दल मला काही इथं टीका टिप्पणी करण्याचं कारण पण नाही आणि मला अधिकार पण नाही. परंतु सभापती महोदय हे जे काही चाललेलं होतं, मी थोडीशी अधिकची माहिती प्रवीण दरेकर साहेब बरेच बारकाईनं ह्याच्यामध्ये गेल्यामुळे काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस माझ्या एक गोष्ट लक्षात आली. सभापती महोदय, पाठीमागच्या काळामध्ये ह्या खात्याचे मंत्री स्वतः हर्षवर्धन पाटील साहेब होते, त्यावेळेसचे अर्थमंत्री जयंत पाटील आणि मला वाटतं सहकार राज्यमंत्री अशा जयप्रकाश दांडेगावकर बहुतेक, अशा तिघांची एक कमिटी असायची आणि त्या कमिटीनी पण काही साखर कारखाने विकले, म्हणजे त्यांच्या उपस्थितीमध्ये निर्णय झाले. मला ती गोष्ट सभागृहाच्या लक्षात आणून द्यायची. ह्या पद्धतीनं जे साखर कारखाने विकले गेलेले आहेत त्याच्या जर किमती तुम्ही बघितल्या तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. परंतु त्याच्याबद्दल कुठे चर्चा देखील यत्किंचितही होत नाही. त्याच्यामध्ये संजय कारखाना हा 3,52,00,000 रुपयाला विकला गेला. 2013 साली हर्षवर्धन पाटील साहेबांनी सहकार मंत्री म्हणून निर्णय घेतला. एका अक्षराने कुणी त्याच्याबद्दल चर्चा देखील केली नाही. 2,500 मेट्रिक टनाचे नाही सांगतो की
हे आता तिथली जमीन ही राहिलेली, आता जमिनीची विक्री एमएससी बँकेकडनं चालवली, कारण तो कारखाना विकला आणि तो सागरच्या नावाने शिफ्ट करून जालना जिल्ह्यामध्ये तो त्या ठिकाणी आलेला आहे. तशाच पद्धतीनं बाराशिव हनुमान सहकारी साखर कारखाना हा देखील 28 कोटीला 2012 साली त्या ठिकाणी विकला गेला. अशा पद्धतीनं त्या काळामध्ये देखील काही कारखाने राज्य सहकारी बँकेनी पण, राज्य सहकारी नाही, राज्य सरकारने पुढाकार घेऊन देखील विकलेले आहेत. त्याची पण यादी सभापती महोदय आमच्याकडे आहे. दुसरी गोष्ट, प्रवीण दरेकर साहेब, तुम्हाला पण माहिती आहे की बँका चालवताना किती वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी बाबतीमध्ये येत असतात. आता तुम्ही एक आरोप असाही केला, खरं तर सुरेश धसांनी एक मुद्दा काढलेला होता, मी त्याच्याबद्दल एक सांगू इच्छितो की अतिरिक्त ऊस मोठ्या प्रमाणावर आहे. आम्ही पण रोज, मी असेल, बाळासाहेब असतील, आम्ही मंत्रिमंडळातले सहकारी असू, शेखर गायकवाडांना, साखर आयुक्तांना विचारत असतो काय परिस्थिती. आज सकाळीच माझ्याकडे सन्माननीय मंत्री राजेश टोपे आले होते. त्यांच्या भागातला ऊसमध्ये काही अजून काही इतर कारखान्याच्या टोळ्या पाहिजेत. मी काहींना फोन करून सांगितलं तिथं टोळ्या पाठवा, कारण उन्हाची तीव्रता वाढायला लागल्यामुळं टोळ्या पूर्वीसारखा ऊस तोडत नाही आणि ते म्हणतात की आता आम्हाला जायचंय. अशा पद्धतीने एक परिस्थिती निर्माण झाली. पण प्रवीण दरेकर साहेब, आपल्याला आणि सुरेश धस तुम्हाला सगळ्यांना सांगतो की संपूर्ण ऊस राज्यातला संपेपर्यंत आम्ही त्या भागातले सहकारी साखर कारखाने किंवा खासगी कारखाने बंद होऊन देणार नाही. त्यामध्ये सगळ्याच्या सगळं, आता ज्या भागात फारच लांबनं ऊस आणावं लागेल, पण मी तर आता ठरवलेलं आहे त्या संदर्भात मी मंत्रिमंडळाला पण विश्वासात घेणार आहे, मुख्यमंत्र्यांची पण परवानगी घेणार आहे. जर यदा कदाचित मेच्या पुढे काही कारखाने जायला लागले, त्यावेळेस रिकव्हरी जर ढासळली, तर मागच्या काळामध्ये मला तर सरकार कोणाचं, विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार होतं, त्यावेळेस आम्ही रिकव्हरी लॉस आणि ट्रान्सपोर्ट सबसिडी अशी त्या ठिकाणी दिलेली होती. पण ती आता आम्ही देणार नाही. जे शेवटी म्हणजे तो विचार आम्ही करू, कारण ऊस शिल्लक राहिला तर हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्या ठिकाणी द्यावी लागेल. आणि यंदा आत्ताच्याच तारखेपर्यंत दरवर्षी क्रशिंग होतं, त्याच्यापेक्षा जास्तीचं क्रशिंग झालेलं आहे. आणि ह्याच्या पुढं अजून काही काही कारखाने एप्रिल पूर्ण चालणार आहे, मे पूर्ण चालणार आहे. ह्यांच्याच भागातले कारखाने मला वाटतं 15 मे पर्यंत चालतील. अशा प्रकारची, म्हणजे कृष्णा, सह्याद्री तिकडच्या भागातले सगळे कारखाने, इव्हन राजारामबापू कारखाना हा पण जास्त काळ चालेल. अशा प्रकारचा प्रयत्न सभापती महोदय आमचा त्या ठिकाणी चाललेला आहे. आणि हा प्रयत्न चालू असताना आम्ही मंत्रिमंडळातले पण अनेक जण सहकारी साखर कारखान्याशी संबंधित असल्यामुळं आम्हाला त्याच्यातली फार बारकाईनं त्या ठिकाणी माहिती, त्याच्यामुळे कधी ऊस उत्पादक शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही अशा प्रकारची खबरदारी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी घेऊ. दुसरी गोष्ट सभापती महोदय, मला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची की बाबा हे कारखाने काही जाणीवपूर्वक आपण विक्रीला काढले नाही. प्रवीण दरेकर साहेब इथं आता सदाभाऊ खोत नाहीयेत, माझी आपल्याला विनंती आहे, आज देखील भाडे तत्वावर देण्याच्या करता 11 कारखाने शिल्लक आहेत. ज्याला कुणाला पाहिजे, प्रसाद लाडजी, आपल्याला जर इंटरेस्ट असेल तर आपल्याला सांगा. जानकर साहेब, सध्या तुमच्याकडे दुर्लक्ष झालेले दुसरे मित्र जवळ आल्यामुळं, त्याच्यामुळे तुम्हाला एखादा कारखाना चालवायला घ्यायचा असेल त्याच्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी घ्या. ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु आज खरोखरीच गंगापूर सहकारी साखर कारखाना गंगापूर, विनायक सहकारी साखर कारखाना वैजापूर, शिवाजीराव पाटील निलंगे सहकारी साखर कारखाना लातूर, गजानन सहकारी साखर कारखाना बीड, महेश कडा सहकारी साखर कारखाना कडा म्हणजे तो आपला हा आहे का पाजराकांत सहकारी साखर कारखाना साक्री, जय जवान सहकारी साखर कारखाना चाकूर, यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊर, स्वर्गीय बापूराव देशमुख सहकारी साखर कारखाना वर्धा हिंगणघाट, जय किसान सहकारी साखर कारखाना दारवा बोदेगाव आणि दत्त, असेही कारखाने आज पण चालवायला नाही. एक मिनिट, सभागृहाने ऐका. माझं सभागृहाच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला सांगायचं, कारखाने चालवायला घ्यायला 25 वर्षाकरता चालवायला देतात. कारखाना किती जुना आहे त्याच्यावर ठरतं भाई. त्याच्यामध्ये 50 लाखापासून देखील कारखाना चालवायला देतात. जर कारखाना 1250 टनाचा असले तर 50 लाख पहिल्या वर्षी, नंतर 1 कोटी, नंतर 1.5 कोटी, नंतर 2 कोटी, आणि पोतं तयार झालं की टॅगिंग लावतात 100 रुपये.
म्हणजे त्यांनी जर 3 लाख पोती तयार केली तर 100 म्हणजे 3 कोटी रुपये त्यांना भरावे लागतात. अशा पद्धतीनं कारखाने चालवायला मिळतात. आजही आपल्याकडे आहे. काही जण 25,000 कोटीचा घोटाळा, 10,000 कोटीचा घोटाळा, आकडे तर असे काढतात की आकडा ऐकला की निम्मा माणूस बेजार झाला पाहिजे. याला काहीतरी आहे. आता कुठंतरी आमच्यावर यायला लागलं की काहीतरी थोडस तुमच्यावर येणारच ना. हे आहेच ना, मनुष्य स्वभाव आहे. वास्तविक तुम्हालाही ह्याच्यामधली वस्तुस्थिती माहितीये. तुम्ही काय बोलला की काही कारखाने तर 15 कोटीला घेतलेत. आता 15 कोटीला कुठले कुठले कारखाने घेतलेत मी त्यांची नावं घेत नाही. आज ते राष्ट्रीय पातळीवर अतिशय चांगलं काम करतात. त्यांचे तीन तीन कारखाने आहेत, परंतु उत्तम पद्धतीने ते चालवतात. पण ते म्हणतात माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठी चूक कुठली केली असेल तर मी कारखाने चालवायला घेतले. आज स्पष्टपणे ते बोलतात. ती त्यांची भूमिका ते कुठं लपवत नाही. परंतु सभापती महोदया, हे कारखाने घेतल्यानंतर प्रवीण दरेकर साहेब म्हणले की एखादा कारखाना 65-70 कोटीला घेतला आणि 500 कोटी 600 कोटी रुपये कर्ज दिलं. मी आपल्याला सांगतो, इथं जयंतराव आहेत, इथं बाळासाहेब आहेत, त्यांना विचारा, जर तुम्ही 5 लाख पोती तयार केली तर एका पोत्यावर 3200-3300 प्रमाणे 90% रक्कम तुम्ही प्लेजवर देता, म्हणजे साधारण 3000 रुपये. सभापती महोदय, 5 लाख पोती तयार केली की 150 कोटी रुपये बँक ते मॉर्गेज पोती घेते आणि देतेच. ह्याच्यात कारण नसताना एक समज असा आहे, अरे ह्याने 15 कोटीत कारखाना घेतला आणि ह्याला 150 कोटी कसे दिले. आता तर इथं मी 25 लाख पोत्याचं काढलंय. एक कारखाना तुम्ही ज्याचे आरोप केले तो यंदा 25 लाख पोती तयार करेल, म्हणजे 25-75 750 कोटी रुपये त्यांना प्लेजवर मिळणार आहेत. बावनकुळे साहेब रितसर, काही चुकीचं नाही, कारण तेवढा माल त्यांनी बँकेकडे मॉर्गेज करून ठेवलेला आहे. पोतं विकलं की पहिले पैसे बँकेला जाणार आणि नंतर ते नाही. प्लेजवर देताना आपण कशाला देतो? शेतकऱ्याचे पैसे देण्याच्या करता प्लेजवर पैसे देतो. तोडणी वाहतूक, नंतर शेतकरी आणि साखर कारखानदारामध्ये कामगार असतात त्यांच्याकरता, HNT करता, या करता सभापती महोदय आपण देतो. त्याच्यामध्ये चुकीचं काही नाही. परंतु आताच्या काळामध्ये जसं मी मगाशी सांगितलं की काही कारखाने राज्य सरकारने विकले, त्याच्याबद्दलची चर्चा नाही. त्याच्यामध्ये काही कारखाने विकत घेतले परंतु ते बंद आहेत. इथं सन्माननीय रणजितसिंह मोहिते पाटील बसलेले आहेत, त्यांना विचारा. रणजित, शंकर सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये आपण कितीदा प्रयत्न केला, मनापासून प्रयत्न केला. आम्ही ते करत असताना कधी दुजाभाव करत नाही. आता PDCC बँकेचं तुम्ही काढलं, आज राज्यामध्ये 2च बँका चांगल्या म्हणजे नावाजलेल्या बँका म्हणून ओळखल्या जातात. एक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि एक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. त्यांच्या ठेवी म्हणा, त्यांचे डिपॉझिट आणि त्यांचं एकंदरीत बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या जर बघितल्या, तुम्ही ह्याचा मुद्दा काढलेला होता, त्याच्या संदर्भामध्ये एक गोष्ट सांगू इच्छितो की आज देखील राज्य सहकारी, मी मगाशी यादी सांगितली, त्याच्या व्यतिरिक्त परवा सहकार मंत्र्यांनी मीटिंग घेतली आणि किसनवीर सहकारी साखर कारखाना आज 52,000 सभासद आहे, अजूनही चालू नाही. खंडाळा चालू नाही, प्रतापगड चालू नाही. ते प्रयत्न करतायत. ते दिल्लीमध्ये देखील वरिष्ठांना भेटले आणि त्याच्यातनं कर्ज कसं मिळेल ते प्रयत्न करतायत. परंतु दुर्दैवाने हे सगळे कारखाने आज अडचणीत आलेले आहेत. आज हे नवीन काही कारखाने निघाले नसते तर अक्षरशः दयनीय अवस्था सुरेश दस झाली असती, तुम्हालाही मान्य करावं लागेल. आणि प्रवीण दरेकर साहेब, आपल्या आणि सभागृहाला सांगायचंय, ज्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना पहिल्या टर्मलाच त्यांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं, अर्थमंत्री जयंत पाटील साहेब होते, की इथून पुढं आता भाग भांडवल देऊन आपण सहकारी साखर कारखाने द्यायचे नाही. ज्याला जेवढा काही महाराष्ट्राची रिक्वायरमेंट होती ती आता फुलफिल झाली. इथून पुढे कारखाने द्यायचे म्हटलं तर खासगी तत्वावर ज्यांना काढायचे असतील त्यांनी काढा, राज्य सरकार 1 रुपया देणार नाही. काही कारखान्याच्या बाबतीत तर हे सुरेश धस बसलेत ना समोर, ते जबाबदार आहेत कुणाकुणाला कारखाने द्यायला, आहे का नाही जबाबदार? ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी मला एकदा कुठं तरी फोन केला आणि सांगितलं, दादा असं असं आहे. म्हणजे कुठेही पारदर्शकता नाही, असं झालेलंच नाही. ह्या सगळे कारखाने देत असताना आता इथून पुढे कारखाने देणार नाही जसं विलासराव देशमुख साहेबांनी ठरवलं, तसं प्रवीण दरेकर साहेब आता मुख्यमंत्र्यांनी आत्ताच्या ठरवले की इथून पुढे
कुठल्याही सहकारी साखर कारखान्याला हमी द्यायची नाही. त्यांनी स्पष्ट सांगितलंय तुम्हाला आता तुमच्या ताकदीवर कारखाने चालवावे लागतील. पहिल्यांदा काहीतरी 5 कारखान्याला दिली का आपण, 5 कारखान्याला. त्याच्यामध्ये राजगड सहकारी, भारत बालकेंचा एक कारखाना होता, धनंजय महाडकांचा एक कारखाना होता, कल्याण काळेंचा एक कारखाना होता आणि एक कारखाना आता लक्षात नाही, पण 5-6 कारखान्यांना आपण दिलं. कुठंही काही म्हणजे भेदभाव न करता. त्याच्यामध्ये कल्याण काळे त्यावेळेस तुमच्याकडे होते, त्याच्यामध्ये धनंजय महाडिक आजही तुमच्याकडे आहेत, म्हणजे तसा भेदभाव आपण त्या ठिकाणी केला नाही. अशा पद्धतीनं सभापती महोदय आपण तिथं काम करतोय आणि राज्य सरकार पण ही कारखानदारी पण चालावी, परंतु ते प्रत्येक बाबतीमध्ये राज्य सरकारवरच अवलंबून राहू नये अशा प्रकारची भूमिका ही मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे. आम्हाला थोडी ती पचवायला थोडं जर गेलं, परंतु आम्ही पण मग शेवटी सगळ्यांना सांगितलं की बाबा आता तुम्हाला तुमच्या स्वतःच्या ताकदीवरच इथून पुढच्या काळामध्ये पुढे जावं लागेल. आता त्या ठिकाणी तुम्ही आमच्यावर अवलंबून त्या ठिकाणी राहू नका अशा प्रकारची भूमिका सभापती महोदय आम्ही त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे. दुसरी गोष्ट, जसं मी मगाशी तुम्हाला काही कारखाने वाचून दाखवले तशाच पद्धतीनं काही कारखान्यांच्या किमती म्हणजे व्हॅल्युएशन तुम्ही जरंडेश्वरचं सांगत होता फार, त्याच्यावर जरंडेश्वरचं व्हॅल्युएशन जरंडेश्वर 39,77,00,000 रुपये झालेलं होतं. कारखाना गेला 65,75,00,000 रुपयाला. त्याच्या संदर्भातले अशाच प्रकारे आणि त्याच्या उलट यवतमाळचा कारखाना शंकर 22,27,00,000 व्हॅल्युएशन झालं, परंतु 19,25,00,000 गेला. त्याच्यानंतर राम गणेश गडकरी 26 कोटीचा कारखाना व्हॅल्युएशनचा 13 कोटीला गेला. कारण विदर्भामध्ये सहसा कोणी कारखाने चालवायला पुढे येत नाही, कारण ऊस नाहीये तिथं. वैनगंगा सहकारी कारखाना 14,08,00,000चा 14,10,00,000 त्या ठिकाणी घेण्यात आला. अशा पद्धतीनं सगळी लिस्ट आहे, खूप मोठी लिस्ट आहे. पण कुठलेही कारखाने कमी पैशामध्ये विदर्भाचे सोडून इतर भागातले कमी पैशाने गेले नाही, उलट ते जास्तीच्याच पैशाने कारखाने गेले. आणि प्रवीण दरेकर मला एक सांगा, ह्याच्यामध्ये आपण एवढी ह्याच्या संदर्भातली चर्चा करतो, ज्या साखर कारखाने ज्या बँकेने त्या ठिकाणी विकायचं काम केलं त्या बँकेला काही बाबतीमध्ये ह्यांनी हायकोर्टाने सांगितलेलं होतं, सगळ्या कारखाने विकायला हायकोर्टाने सांगितलं नव्हतं. आपल्या फक्त सुंदरबन सोसायटी आपल्या तुमच्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संबंधित असणाऱ्याच कारखान्याला त्यांनी सांगितलं, परंतु नंतर त्यांनी इतर पण बाबतीमध्ये ते कारखाने चालत नाहीत त्याच्यामुळे ते अवसा म्हणजे लिक्विडेशन मध्ये काढले आणि ते त्या ठिकाणी चालवायला दिले. दरेकरजी तुम्हाला एक दुसरं सांगतो, फक्त आपण तर म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी चालवायला घेतले तर गोष्ट वेगळी, परंतु रयत सहकारी साखर कारखाना, उदयसिंग गायकवाड सहकारी साखर कारखाना, इंदिरा म्हणून एक कोल्हापूरचा सहकारी साखर कारखाना, ते आत्नी शुगर कर्नाटकचे आमदार आहेत, भाजपचे तिथे आमदार आहेत, ठीक आहे कुठल्या पक्षात असा होतो त्यांचा अधिकार आहे, पण हे तिन्ही कारखाने आज ते चालवत आहेत. नंतर दालमिया कुठं परराज्यातनं आले आणि त्यांनी कोल्हापूरचा कारखाना त्या ठिकाणी चालवायला घेतलाय. आणि आता निनाई देवी पूर्वी इथं सभापती म्हणून जे काम करत होते त्यांनी एक निनाई देवी कारखाना काढला, तो चालवता आला नाही, शेवटी तो दालमियानी चालवायला घेतलेला आहे, विकत घेतलेला आहे ह्याच्या शिराळ्याच्या परिसरातला. त्याच्यानंतर मी मगाशीच तुम्हाला सांगितलं 50 लाख, 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी त्या कारखान्याची एकंदरीत कॅपॅसिटी बघून वर्षाला तेवढी रक्कम द्यावी लागते, टनाला 100 रुपये बँकेला द्यावे लागतात. अशा पद्धतीने हे कारखाने चालवायला मिळू शकतात. तरी माझं आजही म्हणणं आहे की अजून कुणाला पाहिजे असेल, हाऊस असेल तर जरूर त्यांनी कारखाने चालवायला घ्यावेत. 1 मिनिट मंत्री महोदय, वेळ वाढवते मी आपली उत्तरं मंत्री महोदयांची आणि राईट टू रिप्लाय होईपर्यंत वेळ वाढवते. सभापती महोदय, ह्याच्यामध्ये मला एक गोष्ट सांगायची की तुम्ही पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं बरंच काढलं, माझ्याकडे ते सगळं रिपोर्ट आहे, कारण मी सुरुवातीला त्या बँकेचा 7 वर्ष चेअरमन त्या ठिकाणी होतो. पण आता साधारण 11,500 कोटीच्या तिथं ठेवी आहे, लोन 8,000 कोटीचं दिले गेलेलं आहे आणि एनपीए 4.82 आहे, नेट एनपीए -6 आहे, -6 म्हणजे 600 ते 650 कोटी ज्यादा प्रोव्हिजन प्रवीण दरेकर साहेब त्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केलेली आहे.
आणि भीमा सहकारी साखर कारखाना जो राहुल कुलांच्या नेतृत्वाखाली चालतो त्याचे 113 कोटी रुपये मुद्दल आणि 62 कोटी व्याज आहे. आम्ही भेदभाव करत नाही. राहुल जरी तिथं चेअरमन असले तरी त्यांनाही आम्ही निधी दिला. राजगड सहकारी साखर कारखाना आमच्या संग्राम थोपटेंच्या नेतृत्वाखाली चालतो, त्यांचे 9 कोटी आणि 8.5 कोटी व्याज अशी रक्कम त्याच्यामध्ये आहे. बाकीचं कुणाचंही थकीत नाही, सगळ्यांचे व्यवस्थित रिपेमेंट त्या ठिकाणी चाललेलं आहे. आणि यंदाच्या वर्षी मी अंदाज घेतला तर ढोबळ नफा 260 कोटी रुपये होईल आणि निव्वळ नफा 70 कोटी रुपये होईल. अशा प्रकारचे 31 मार्च पर्यंत आकडे त्या ठिकाणी येतील. पण अशा प्रकारची परिस्थिती आहे. तीच अंदाज मी एमएससी बँकेच्या बाबतीमध्ये घेतला. एमएससी बँकेचा ढोबळ नफा हा 700 कोटी रुपये होईल आणि नेट नफा हा 400 कोटी रुपये 31 मार्च पर्यंत होईल. दरेकरजी, जर हे जसे बाकीचे लोक बँका बुडून गेले परदेशात निघून, कोण विजय मल्ल्या घ्या, नीरव मोदी घ्या आणि कोण 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 अक्षरशः आपल्या बँका संपवल्या, तसं आज आपली एमएससी बँक अतिशय मजबूत बँक आहे. हे कुणालाही मान्यच करावं लागेल. त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही ज्या पीडीसीसी बँकेचा उल्लेख केला, पीडीसीसी बँकेमध्ये आताच संचालक बोर्ड जवळपास एकतर्फी एका विचाराचं निवडून आलेलं आहे आणि ती पण बँक चांगली आहे. मी नेहमी सहकार मंत्र्यांना सांगत असतो की बँका कोण चालवतोय हे बघू नका, त्याचा पक्ष बघू नका. जर तो चुकीचा असेल तर तो सत्ताधारी पक्षाचा असू द्यात किंवा विरोधी पक्षाचा असू द्यात, त्याच्याबद्दलची ऍक्शन घ्यायला तुम्ही मागे पुढे बघू नका. आणि तशा पद्धतीनं आपण केलेलं पण आहे. अनेक सहकारी साखर कारखान्यांच्या इन्क्वायऱ्या चालू आहे, त्याला कुठल्याही परिस्थितीत आपण स्थगिती दिलेली नाही. त्याच्या संदर्भामध्ये नाशिक जिल्हा बँकेमध्ये देखील तिथं तर सर्व पक्षीयच चालायचं, पण तिथं आता आपण प्रशासक दिलेला आहे आणि ती बँक आता हळूहळू सुधारते. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रणजितजी, तिथं देखील आज प्रशासक आहे आणि पूर्वीच्या तुलनेत बँक सुधारतीये. उलट बँक सुधारते म्हणून आम्ही तिथं इलेक्शन लावत नाही. का तर इलेक्शन लावल्यानंतर काय निकाल लागणार आहे ते तुम्हाला माहिती आहे. माळशिरसमधनं कोण निवडून येणार आणि माड्यातनं कोण निवडून येणार, कारण तिथं संस्था त्यांच्या बरोबर आहेत, त्याच्यावर दुसरं कोणी येऊ शकत नाही. पण जोपर्यंत पूर्णपणे ती आजारातनं बाहेर पडत नाही तोपर्यंत तिथं काही होऊन द्यायचं नाही, अशा प्रकारची भूमिका सभापती महोदय आम्ही सरकार म्हणून त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना सहकार मंत्री म्हणून बाळासाहेबांचाही स्वभाव माहिती आहे की ते एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय अशा पद्धतीनं ते करूच शकत नाही. आणि दुसरी एक गोष्ट मला प्रवीण दरेकरजी आपल्या लक्षात आणून द्यायची, काही काही कारखाने काहींनी घेतलेत परंतु त्यांना तिथं चालवताही आले नाही, कारण तिथं ऊस नाही. काही कारखाने ठराविक लोकांनी घेतलेत परंतु चालवायला दुसऱ्याला दिले. जसं तुम्ही काय तर जरंडेश्वरच्या बाबतीमध्ये म्हणाला, तो पहिल्यांदा बीव्हीजीने त्याची कंपनी काढली होती. बीव्हीजीला खासगीत विचारा, तो म्हणेल की मी माझी कंपनी, त्याची पत्नी, त्याचे पार्टनर, त्याची पत्नी असे ते सगळ्यांनी मिळून काढली होती. त्यांनाही चालवायला घेतल्यानंतर तोटा आला आणि आताच्या मॅनेजमेंटनी 2,500 टनाचा कारखाना 12,500 टनाचा केला. तेव्हा कुठं आता तिथं परिस्थिती जरा बदलतीये. अजून कर्ज आहे, फक्त त्याचं रिपेमेंट मात्र व्यवस्थितपणे त्या ठिकाणी चाललेलं आहे. अशा प्रकारे सभापती महोदय ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. उलट राज्यातले इतर पण सहकारी साखर कारखाने किंवा खासगी कारखाने व्यवस्थितपणे कसे चालतील याबद्दलचा प्रयत्न सभापती महोदय आम्ही त्या ठिकाणी करतो. आणि त्याच्यात मी आज ह्या चर्चेला उत्तर देत असताना सभागृहाच्या एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो की ह्याच्यात आम्ही कुठल्याही परिस्थितीत भेदभाव करणार नाही. कुणीही आम्हाला सांगावं की बाबा ही परिस्थिती आहे आणि ह्याच्यामध्ये ह्या कारखान्याला मदत झाली पाहिजे. नियमाच्या चौकटीमध्ये राहून सगळ्या कागदपत्राची पूर्तता असेल तर निश्चितपणे महाविकास आघाडीचं सरकार किंवा आमचा सहकार विभाग त्या सहकारी संस्थेला, मग तो साखर कारखाना असेल, ती सूतगिरणी असेल, ते अजून दुसरी कुठली दूध संघ असेल, कुठली संस्था असेल, त्या संस्थेला मदत करण्याची मानसिकता ही राज्य सरकारची निश्चितपणे आहे. सभापती महोदया, राज्यात सध्या नागपूर जिल्हा बँक, नागपूर, वर्धा, बुलढाणा, सोलापूर, बीड आणि नाशिक या 6 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आलेले आहे. प्रशासक मंडळ नाही, फक्त एकटा प्रशासकच आपण त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि सद्यस्थितीत कलम 83 नुसार मुंबई, परभणी, अमरावती, यवतमाळ या 4 बँकांची चौकशी चालू आहे. त्याच्यातली मुंबई बँकमध्ये तुम्हाला माहिती आहे कोण मॅनेजमेंट आहे. परभणी बँकेमध्ये आमचेच सुरेश वरपुडकर सिटिंग आमदार ते तिथं चेअरमन आहेत. अमरावती बँक देखील
तसं बघितलं तर काँग्रेसच्याच ताब्यामध्ये आहे. यवतमाळ जिल्हा बँक कुणाच्या ताब्यात आहे? काँग्रेसच्याच ताब्यात आहे. त्याच्यामुळे इथं भेदभाव असा केला जात नाही. आणि 88 प्रमाणे राज्यात नाशिक जिल्हा बँक, सोलापूर जिल्हा बँक, रत्नागिरी जिल्हा बँक, अमरावती जिल्हा बँक, बीड जिल्हा बँक, सांगली जिल्हा बँक, नागपूर जिल्हा बँक, धुळे, नंदुरबार ह्या 8 जिल्हा बँकांची चौकशी त्या ठिकाणी चाललेली आहे. कारण आम्हालाही कळतंय की शेवटी तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू, परंतु सहकारी संस्था आणि बँका ह्या कायमच्या राहणार आहेत. त्याच्यामुळे त्या मजबूतच राहिल्या पाहिजेत. त्या अतिशय पारदर्शकच तिथं कारभार त्या ठिकाणी चालला पाहिजे. ह्याबद्दल पण सभापती महोदय आमचं कुणाचं दुमत नाहीये. म्हणून ती पण गोष्ट मी सभागृहाच्या लक्षामध्ये त्या ठिकाणी आणून देऊ इच्छितो. इतर बाबतीमध्ये देखील माझ्याकडे बरीच माहिती आहे, परंतु आता सगळ्याच बाबतीमध्ये मी सभागृहाचा वेळ घेऊ इच्छित नाही. इतर पण काही काही मुद्दे दरेकर साहेब तुम्ही त्या ठिकाणी मांडलेले आहेत. त्या मुद्द्याच्या संदर्भात उदाहरणार्थ मला वाटतं जसं तुम्हाला आम्ही हमी दिलेली होती मुंबई जिल्हा बँकेला, तसं मुंबई बँक, नांदेड बँक आणि मला वाटतं उस्मानाबाद बँक या 3 बँकांच्या बद्दलचे हमीचे पैसे मिळावेत अशा प्रकारची तुमची मागणी आहे. आणि साखर कारखान्याकडील थकीत कर्जासंबंधित शासकीय थक हमी पोटी बँकेस देय रकमेच्या बद्दल मी आमचे प्रधान सचिव देवरांच्या अध्यक्षतेखाली एक समिती केलेली आहे आणि देवरांना सांगितलेलं आहे 3 बँकांचा तुम्ही सगळं तपास म्हणजे त्याची पाहणी चौकशी करा आणि त्याच्यातून किती पैसे आपण त्या ठिकाणी दिले गेले पाहिजे. मला खरं तर ते 31 मार्चच्या आत संपवायचं होतं, परंतु मी आजच त्याच्याबद्दलची माहिती घेतली. पण देवराव म्हणले की मला अजून काही काळ त्याच्याकरता लागेल, मला काही 31 मार्चच्या आतमध्ये ते संपवता येणार नाही. त्यामुळे थोडासा उशीर होईल, परंतु त्या संदर्भामध्ये देखील थोडंसं टप्प्याटप्प्याने तिथली पण रक्कम देण्याच्या करता आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू. माझी एवढंच आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे की मधल्या काळामध्ये ह्या सहकारी साखर कारखान्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालाय, काहीतरी चुकीचं झालंय वगैरे वगैरे जे काही आरोप केले जात आहेत. आज देखील साखर कारखाना म्हणजे स्टीलचा भाव तर 90,000 झालेला आहे टनाला, तरी देखील अजूनही काही कारखाने चालवण्याच्या करता कुणी पुढे येत नाही. कारण कारखाना चालवायचं म्हटलं तरी इतकं म्हणजे अडचणी असतात आणि त्याला सगळ्याला तोंड देणं आणि त्याच्यात FRP तर इतकी मिळालीच पाहिजे, ते पैसे द्यावेच लागतात, त्याच्यामध्ये टाळाटाळ करून चालत नाही. आता FRPच्या बद्दल थोडासा एक वेगळा निर्णय घेतला, त्याच्यामध्ये काही लोकांचा विरोध आहे. परंतु गेल्या वर्षीची रिकव्हरी जर एखाद्या कारखान्यांची 11% असेल तर यंदाचा भाव 11%नी FRP द्यायचं हे जरा चुकीचं धोरण आहे. जर त्यांचं यंदा 12% तिथे रिकव्हरी निघाली तर 11%चे पैसे 12% वाल्यांना काय द्यायचे, हा भेदभाव आहे. तर म्हणून त्यांनी एक सूत्र ठरवलेलं आहे, त्याच्यात लगेच रक्कम जात नाही, पण पहिल्यांदा मला वाटतं 10% विचार करून आपण पैसे देतो आणि त्याच्यानंतर कारखाना बंद होत असताना साधारण अंदाज घेतो बाकीचे पैसे देतो. परंतु ते शेतकऱ्याच्या फायद्याचं आहे, कारण कधी कधी सीझन जर लांबला तर रिकव्हरीवर कमी अधिक प्रमाणात परिणाम होतो. तसंच आम्ही इथेनॉलला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देतोय. स्वतः गडकरी साहेब त्याच्यामध्ये आम्हाला अतिशय मनापासून मदत करतायत. केंद्र सरकार देखील त्याच्यामध्ये मदत करते. केंद्र सरकारने पण 6% व्याजाने मोठ्या प्रमाणावर निधी इथेनॉल प्लांट उभे करण्याच्या करता त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यामुळे त्याचाही फायदा आपण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कशा पद्धतीने होईल याबद्दलचा प्रयत्न चालू आहे. मला सभागृहाच्या एक गोष्ट लक्षात आणून द्यायची की यंदाच्या वर्षी आपण एवढी मोठ्या प्रमाणात साखर एक्सपोर्ट केलेली आहे की देशाच्या इतिहासामध्ये एवढी साखर आतापर्यंत एक्सपोर्ट झालेली नव्हती. उलट अजून देखील साखर एक्सपोर्ट करण्याच्या करता आपला प्रयत्न आहे आणि त्याच्यात केंद्राचं सर्वतोपरी सहकार्य आहे. मधल्या काळामध्ये देखील केंद्राने एक चांगला निर्णय घेतला. बरेच वर्ष तो निर्णय डॉक्टर मनमोहन सिंगजी असताना असेल, प्रणव मुखर्जी साहेब असताना असेल, पी चिदंबरम साहेब असताना असेल, असे अनेक सन्माननीय अर्थमंत्री होते. मी जयंतराव इतक्यादा पवार साहेबांच्या बरोबर डेलिगेशन मध्ये आम्ही अर्थमंत्र्यांना भेटायचो. इन्कम टॅक्स लागलेला होता, परंतु तो अक्षरशः म्हणजे अमित शहा साहेब होते म्हणूनच ते सगळं क्लिअर झालं. आता ते टांगती तलवार बहुतेक सहकारी साखर कारखान्याची त्या ठिकाणी दूर झालेली आहे. त्याच्यामुळे प्रवीणजी जे चांगलं झालेलं आहे त्याला आम्ही चांगलंच म्हणणार, त्याच्यामध्ये टीका टिप्पणी करण्याचं काहीच कारण नाही. पण एकंदरीत इथून पुढच्या काळामध्ये देखील वाटचाल करत असताना तुम्हाला विरोधी पक्षनेता म्हणून तुम्ही असाल किंवा कुणी देवेंद्र फडणवीस असतील किंवा कुणी
दोन्ही बाजूचे सत्ताधारी पक्षाचे किंवा विरोधी पक्षाचे कुठलेही सदस्य असतील त्यांनी केव्हाही आम्हाला हक्कानी सांगावं किंवा इथं असं तुम्ही एक सभागृहात बोलता नाही बोलता पण इथं मात्र सहकारामध्ये राजकारण आणतात तशा पद्धतीनं आमच्याकडनं राजकारण आणलं जाणार नाही. त्याच्यात चांगल्याला चांगलंच म्हटलं जाईल आणि त्याला मदतच त्या ठिकाणी केली जाईल अशा बद्दलची पण ग्वाही मी आपल्याला देतो. मगाशी बावनकुळे साहेब आपण जे काही ह्याचं काढलेलं होतं थकबाकीचं त्याच्याबद्दल मी जरा माहिती घेतली. जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद या 4-5 जिल्ह्यात 5-6 जिल्ह्यातच थकबाकी एकंदरीत शेतकऱ्याच्या थकबाकीच्या निम्मी थकबाकी इथंच आहे आमच्या 5-6 जिल्ह्यांच्या मध्ये आणि बाकीच्या कोकणात तर काही थकबाकी नाही. कुठं 8 कोटी 7 कोटी 12 कोटी अशी आहे. त्याच्या कोकणाच्या मध्ये काही नाही. इव्हन आमचं कोल्हापूरला पण त्या मानाने थकबाकी तशी कमी आहे म्हणजे तिथंही वसुलीचं प्रमाण जास्त आहे. पण मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या ह्या काही जिल्ह्यांच्या मध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव आणि नगर ह्या दोघांकडेच 10,000 कोटीची थकबाकी आहे. सोलापूरला पण 5,000 आहे म्हणजे 15,000 कोटीची अशी थकबाकी आहे. आणि त्याच्याकरता आता तर आमचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत साहेबांनी 3-4 महिन्यापर्यंत परवानगी दिलेली आहे. मी सभागृहाच्या लक्षात आणून देऊ इच्छितो ही परवानगी आत्ताचं रब्बीचं पीक पदरामध्ये पडण्याच्या करता आहे. कारण पीक जळायला लागले आणि लाईट बंद म्हणून ती सवलत महाविकास आघाडीच्या सरकारने दिलेली आहे. पण एकदा वसुली पीक निघाल्यानंतर मात्र त्यांना चालू बाकी ही द्यावी लागेल. त्यांनी व्याज माफ केलेलं आहे, दंडव्याज माफ केलेलं आहे. आता कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये हे राहिलेली नाहीये, बाकीची सवलत राहिली नाही. हे काय मी आत्ताच सांगितलं. अहमदनगर 5,036 कोटी. त्याच्यानंतर बीडला पण सुरेश धस आपला पण नंबर चांगला आहे 2,230 कोटी. औरंगाबादला 2,664 कोटी. जळगावला पण 3,346 कोटी. नाशिक 3,000 कोटी. पुणे 3,031 कोटी. अशा सोलापूर 5,000. रणजित आपलं तर काय 5,000 हायगेच नाही. शेतकऱ्यांना वीज सुरळीत द्यावी, ते वीज कनेक्शन कट करू नये त्याबद्दलचा निर्णय स्वतः मंत्री महोदयांनी जाहीर केलेला आहे. आणि मी पुन्हा सांगतो तो 4 महिन्याच्या करता रब्बीचं पीक हातामध्ये येईपर्यंत आहे. नंतर मात्र आपल्याला पण महावितरण, महापारेषण, महानिर्मिती टिकवायची. त्याच्यामुळं आपण पण सगळ्यांनी थोडंसं, कारण आता आम्ही 0% व्याजाने पीक कर्ज देतोय. आम्ही 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर ह्यावेळेस ज्यांनी कर्ज फेड केलेली आहे त्यांना प्रोत्साहन म्हणून देतोय. अशा वेगवेगळ्या गोष्टी सरकारने त्या ठिकाणी केलेल्या आहे. तुम्ही मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी सुरू ठेवावी याच्या योजना, ही खरं तर योजना मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरूच आहे. केंद्र शासनाच्या PM KUSUM च्या योजनेअंतर्गत. त्याच्यानंतर आपल्या योजनेसारख्याच आहेत आणि यात केंद्र शासनाकडून अनुदान मिळत असल्याने त्या बाबीचा लाभ घेण्याचे आवश्यक आहे. त्याच्या संदर्भामध्ये विकेंद्रित सौर प्रकल्प राबवणे आणि कृषी वाहिनीचे सौर ऊर्जीकरण करणे याही संदर्भामध्ये आमच्या ऊर्जा मंत्र्यांचं आणि विभागाचं लक्ष आहे. मी ते मोबाईल टॉवरच्या बद्दलचं आहे ते मी त्यांच्याशी चर्चा करून जर ते अयोग्य झालेलं असेल तर ते आम्ही योग्य करू, अयोग्य झालेलं नसेल तर त्याच्या संदर्भात तुम्हाला पण ते क्लिअर सांगण्याचं काम करू. सभापती महोदय, जेवढं काही मी वेळ पण संपत आलेला आहे पण जेवढं काही मला जास्तीत जास्त कव्हर करता येईल तेवढं कव्हर करण्याचा मी प्रयत्न केला. मी एवढंच सभागृहाला सांगू इच्छितो की एकंदरीतच राज्य सरकारनी किंवा जिल्हा बँकांनी किंवा राज्य सहकारी बँकेनी यांनी साखर कारखाने विकत असताना इव्हन प्रवीण दरेकर साहेब आपलं ज्यावेळेस सरकार आलं म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या त्यांच्याही काळामध्ये काही कारखाने विकले गेलेले आहेत. परंतु त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही त्या कारखान्यांची पण किंमत बघा. कुठेही फार काही असा भेदभाव त्या ठिकाणी झालेला नाहीये. आणि अनेक वर्ष प्रशासक म्हणूनच तिथं MSC बँकेमध्ये आता आम्ही सरकारमध्ये आल्यावर आम्हाला तिथं निवडणूक लावता येत होती. कारण सेक्शन 11 खाली आपण जास्तीत जास्त 5 वर्षाच्या करता ठेवू शकतो. परंतु आम्ही कुणी निवडणूक लावलेली नाही. कारण तिथं आता प्रशासक आहेत. अनास्कर तुमच्याही काळात होते, आमच्याही काळात आम्ही त्यांना ठेवलं. असा काही कुठं भेदभाव केलेला नाही.
जे चांगलं काम करत असेल तिथं राजकारण न आणता त्यांना तिथं पूर्णपणे सहकार्य करायचं, अशाच प्रकारची भूमिका ही महाविकास आघाडीच्या सरकारची आहे. आणि पुढेही सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न, कारण सहकाराचा मूळ उद्देशच तो आहे आणि तोच उद्देश कसा सफल करता येईल याकरता आम्ही सगळेजण उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली कटिबद्ध आहोत, अशा प्रकारचा विश्वास मी सभागृहाला देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. याच्यानंतर